एव्हरीवन, तुम्ही पाहता माझं चॅनल मेकओव्हर बाय सुप्रिया। माझा मेकअप बघून तुम्हाला आयडिया आलेच असेल किंवा थंबनेल बघून तर तुम्हाला कळलंच असेल की मी आज तुम्हाला दाखवणार आहे रक्षाबंधनसाठी स्पेशल मेकअप। बट मी जसं तुम्हाला नेहमी सांगते की मी तुमच्यासाठी बसली आहे झटपट पटपट होणारे मेकअप साठी। कारण का आपण फेस्टिवल असतो तेव्हाच मेकअप करतो, रेग्युलर मध्ये आपण एवढा मेकअप करायला जात नाही। बट तरीही ह्या ट्युटोरियल मध्ये मी तुम्हाला अगदी कमी वेळात होणारा मेकअप दाखवलाय, जास्त तामझाम नाही करता आणि पटपट होणार। कारण सणासुदीला वेळ नसते, तुम्हालाही माहिती आहे, खूप आपल्याला काम असतात। सो मी आज तसंच तुम्हाला ट्युटोरियल दाखवणार आहे आणि वेलकम टू माय चॅनल आणि थँक्यू सो मच माझ्या प्रत्येक व्हिडिओला इतका रिस्पॉन्स देण्यासाठी। असेच तुम्हाला मेकअप व्हिडिओ, हेअर ट्युटोरियल्स आणि भरपूर अशी स्किन केअरच्या प्रोडक्ट बद्दल माहिती मी तुम्हाला देत असते आणि तुम्हाला तुमचा रिस्पॉन्स खूप छान येतोय। जर तुम्ही माझे ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर थँक्यू सो मच। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात आणि फर्स्ट टाइम तुम्ही पाहता माझं चॅनल, तर तुम्हाला माझ्या चॅनलवरती भरपूर काय काय शिकायला भेटणार आहे याची गॅरंटी मी देत आहे तुम्हाला। सो माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सो मी आज तुम्हाला दाखवणार आहे मेकअप ट्युटोरियल रक्षाबंधन स्पेशल। तर हा मेकअप केला आहे रक्षाबंधनसाठी, अगदी कमी वेळात आहे। रक्षाबंधन आहे सो डेफिनेटली तुम्ही मेकअप करणार। बहिणींना आवडता हा खूप मोठा सण असतो आपल्या बहिणीसाठी आणि खूप तुम्हाला असं वाटतं की आवरावी। आणि जर तुम्ही माझं मेकअप ट्युटोरियल बघताय तर डेफिनेटली तुम्हाला मेकअप करायला आवडतं आणि तुमच्याकडे भरपूर मेकअप प्रोडक्ट्स असणार आहेत। सो जे काही तुमच्यापाशी मेकअप प्रोडक्ट असतील त्याच्यामध्येच आपल्याला करायचं, एक्स्ट्रा काही जास्त करायचं नाहीये, जास्त असे स्टेप्स पण मी दाखवले नाहीयेत। फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमचा हा पटपट मेकअप होणार आहे आणि 10 ते 15 मिनिटं मेकअप होणार आहे। मी ड्रेस वेअर केलाय, बट जर तुम्ही साडी वेअर करताय तर थोडे 5-10 मिनिटं तुमचे अजून जाणार आहे। बट मेकअपला नक्की तुम्हाला 10 ते 15 मिनिटं लागणार आहे। सो चला वेळ वाया ना घालवता 10 ते 15 मिनिटांमध्ये मेकअप दाखवायचा आहे, तर चला मेकअप करूया स्टार्ट। जसं की मी सगळे नेहमी सांगते तुम्हाला की आपला सगळ्यात आधी फेस वॉश असला पाहिजे। जर तुम्ही फेस वॉश केला असला तर आपल्याला वेट वाईप यूज करायचा आहे। बट मी आता जस्ट एक 5 मिनिट झाले आपला फेस वॉश केला आहे। सो सगळ्यात आधी आपला फेस वॉश असला पाहिजे। रक्षाबंधनचा मेकअप आहे सो जास्त असा लाऊड नसणार आहे, खूप मिनिमल असणार आहे। कारण आपल्याकडे तेवढा वेळही नसतो की आपण जास्त वेळ देऊन मेकअप करायला, कारण आपल्याला खूप घाई पण असते सणा दिवशी। सो हा मेकअप पटपट होणार आहे आणि माझा मोटिव्ह हाच राहतो की तुम्हाला पटपट जे मेकअप होईल पण सुंदर होईल असं मेकअप तुम्हाला दाखवलं जाईल। तर चला जास्त गप्पा गोष्टी ना करता मेकअप स्टार्ट करूया। तर सगळ्यात आधी स्किनला फ्रेश दाखवण्यासाठी सगळ्यात पहिला आपल्याला वापरायचं आहे टोनर। कोणताही टोनर तुम्ही वापरू शकता। जर तुमच्याकडे रोज वॉटर असेल तर तुम्ही तेही यूज करू शकता। पूर्ण चेहऱ्यावरती फ्लो टोनर यूज करून घ्यायचा आहे आणि त्याला डॅब 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 करून ऍब्झॉर्ब होऊन घ्यायचा आहे। जर तुम्ही माझे लास्टचे ट्युटोरियल बघितले असतील तर तुम्हाला मी डिटेलमध्ये एक एक प्रोडक्ट कसा वापरायचा आहे नेहमी सांगितलेलं आहे की टोनर कसा वापरायचा आहे, मॉइश्चरायझर कसा वापरायचा आहे, सगळे प्रोडक्ट तुम्हाला दाखवलेले आहेत। सो आपला टोनर ऍब्झॉर्ब झालाय, तुम्हाला 5 मिनिटं थांबू शकता किंवा ऍटलीस्ट 30 सेकंड 40 सेकंड तुम्ही जर थांबला तर तुमचे कोणतेही प्रोडक्ट व्यवस्थित ऍब्झॉर्ब होऊन जातात। सो तुम्हाला जसं की माहित असेल आफ्टर टोनर आपल्याला लावायचंय कोणताही मॉइश्चरायझर। नेहमी सांगते मी तुम्हाला बघा की ऑइली स्किन असेल तर तुम्हाला वापरायचं आहे जेल मॉइश्चरायझर आणि जर स्किन अगदी ड्राय असेल तर तुम्ही क्रीम मॉइश्चरायझर वापरू शकता। पूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून घ्यायचा आहे। स्किन आपली हायड्रेट झाली पाहिजे, सॉफ्ट झाली पाहिजे, त्याच्यासाठी लावायचा असतो मॉइश्चरायझर। जर तुम्ही मॉइश्चरायझर स्किप करताना तर तुमचा मेकअप ना डेफिनेटली केकी होणार, तो असा फुटणार। त्याला जास्त असं छान मॉइश्चरायझर नाही भेटला ना तर तुमची स्किन मेकअपला ऍब्झॉर्ब करून नाही घेणार आणि फाउंडेशन तुमचा हा केकी केकी दिसणार। मॉइश्चरायझर लावल्यानंतर तुमची स्किन खूप सॉफ्ट फील करते। तुम्ही बघना की असे एक पाणी पिल्यासारखं स्किनला वाटतंय। मॉइश्चरायझर जेव्हा आपण लावतो ना तर स्किनला हायड्रेट होते स्किन। जर तुमची खूप स्किन ड्राय असेल ना तर मॉइश्चरायझर जेव्हा तुम्ही लावतो स्किन एकदम स्मूथ होते आणि बेसिक तुमचा एकदम फ्लॉलेस होतो, स्मूथ होतो। मॉइश्चरायझर जर तुम्ही स्किप करताय ना तर तुमचे कोणतेही प्रोडक्ट फेसवरती सेट बसणार नाही, अजिबात सेट बसणार नाही आणि ते असे फुटत फुटत जाणार आणि तुमचा मेकअप हा खराब होणार। सो मॉइश्चरायझर नक्की वापरायचा आहे, कोणताही वापरा। ऑल स्किन टाइप मॉइश्चरायझर पण भेटतात जे तुम्ही आपले डेली यूज मध्ये पण यूज करू शकता आणि मेकअप साठी पण यूज करू शकता। तर आता आपल्याला काय लावायचंय, डेफिनेटली मला माहिती आहे तुम्हाला माहिती असेल की आता आपल्याला लावायचंय जसं की आपण टोनर लावला, मॉइश्चरायझर लावला, तर आता लावायचंय आपल्याला प्रायमर। जर तुम्हाला पोर्स असतील, घाम येत असेल तर प्रायमर लावायचंय, अदरवाईज तुम्ही स्किप करायचंय। जिथे तुम्हाला पोर्स आहे तिथे तिथे फिल करून घ्यायचा।
सो आता आपले जे सीटीएमचे प्रोसेस होते ती झालेली आहे. जसं की आपण क्लिन्झिंग केली, टोनर केला, मॉइश्चरायझर लावला, प्रायमर लावला. आता आपला चालू होतोय मेन मेकअप. तर मेकअप मध्ये सगळ्यात आधी काय लावायचंय? डायरेक्ट फाउंडेशन नाही लावायचं. तर काय लावायचं आपल्याला? कन्सिलर, जेणे की आपले जे डार्क सर्कल आहेत आणि चेहऱ्यावरती काही तुमचे पिगमेंटेशन असेल, डिस्कलरेशन असेल, त्याला आपल्याला करायचंय हाईट. कारण ते नाही हाईट केलं तर तुम्हाला माहितीच आहे की मेकअप आपला हा ग्रे होतो. जर तुम्ही अजूनही कन्फ्युज असाल की डार्क सर्कल कसं हाईड करायचं, तर मी माझ्या चॅनलवरती एक डार्क सर्कलवर व्हिडिओ टाकलेला आहे की जास्त डार्क सर्कल असले तर तुम्ही कसं हाईड करायचं आणि जर कमी डार्क सर्कल असेल तर कसं हाईड करायचं, तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा. तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. तर असा मिनी ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे आणि पटपट त्याला ब्लेंड करून घ्यायचा आहे. अंडर आय एरिया. तर तुम्ही पाहू शकता माझा चेहरा आता पूर्ण इवन दिसत आहे. जे काही डार्क सर्कल होते किंवा पिगमेंटेशन होता, पिंपलचा डाग वगैरे दिसत होते, सगळं क्लिअर झालंय. सो मी नेहमी तेच सांगते की तुम्हाला कन्सिलर युज करायचा आहे 2 शेड डार्कर फाउंडेशनच्या आधी. अजिबात स्किप करायचा नाही. जर मेकअप तुम्हाला फ्लॉलेस हवा असेल आणि तुमचे सगळे डाग लपले पाहिजेत तर तुम्हाला युज करायचंय करेक्शन. सो पुढे आता मेकअप आपला स्टार्ट करूया. आता काय करायचंय तर आपल्याला लावायचंय फाउंडेशन. जर तुम्ही माझा मेकअप व्हिडिओ बघताय तर डेफिनेटली तुमच्याकडे मेकअप प्रोडक्ट आहेत आणि तुम्ही मेकअप करतात आणि तुम्हाला मेकअप मध्ये इंटरेस्ट आहे. सो तुमच्याकडे डेफिनेटली फाउंडेशन असणार आहे, जो तुमच्या शेडानुसार असेल आणि जे तुम्हाला सुटेबल असेल तो तुम्ही फाउंडेशन युज करत असणार आहे. तर एवढी क्वांटिटी त्याला इनफ होते. जास्त फाउंडेशन घ्यायची गरज नसते. एवढी क्वांटिटी घ्यायची आणि आपल्या फेसवरती लावायचे. कोणतंही फाउंडेशन जे तुम्हाला सूट होतंय, आताच्या वेदरमध्ये जो फाउंडेशन तुम्हाला सूट होते तुम्ही युज करू शकता. लावायच्या आधी त्याला इमल्सिफाय करायचंय अशा पद्धतीनं. छान मिक्स होतो. बघा मी कसे चेहऱ्यावरती लावतीये, डॅब 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 करून लावते, असं घासत नाहीये चेहऱ्यावरती. सो तुम्ही पण फाउंडेशन लावताना तसंच लावा. डोळ्यावरती पण लावून घ्यायचं आहे. हे हाफ फेस वरती लावलंय, नंतर हाफ फेस वरती लावणार आहे. सेकंड साइड लावून घ्यायचा आहे. तर जर तुम्ही साडी वेअर करताय आणि तुम्हाला ओपन हेअर्स आवडत नाही आणि तुम्हाला पाहिजे की एक बन बनवायचा आहे आणि जर तुम्ही बन बनवत असाल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवायचे की जेव्हा तुम्ही बन बनवणार तर हेअर्स तुमचे मागे असणार आहे, तर तुमचे इयर्स पण विजिबल होणार आहे. सो इयर्सला पण कव्हर करून घ्यायचं आहे विथ फाउंडेशन, जेणे की ती वेगळं नाही दिसलं काही. एक्स्ट्रा लावायची गरज नाही. जे आहे ब्युटी ब्लेंडर मध्ये तेच तुम्ही लावायचं आहे, फक्त ते वेगळं नाही दिसलं पाहिजे. तर आपला फाउंडेशन लावून झालेला आहे. तर मी जास्त काही स्टेप करणार नाहीये कारण आपल्याला खरंच वेळ नसतो रक्षाबंधनसाठी की आपण एवढे स्टेप्स केलं पाहिजे. सो मी आज कॉन्टोरिंग, कन्सिलिंग सगळं स्किप करणार आहे. डायरेक्ट लावणार आहे ब्लश. जर तुम्हाला क्रीम ब्लश आवडत नसेल तर तुम्ही पावडर ब्लश पण युज करू शकता, जे तुम्ही मेकअप झाल्यानंतरही युज करू शकता. रोजवर आणि चीनवर लावणं टोटली डिपेंड आहे, चॉईस आहे. तुम्हाला आवडत असेल तर लावायचं, नाही तर तुम्ही स्किप करू शकता. लक्षात ठेवायचंय ब्लश ना ब्लेंड करताना असा ब्लेंड करायचंय की तो नॅचरल वाटला पाहिजे, असं त्याचे स्पॉट स्पॉट नाही राहिले पाहिजे. तर माझा बेस मेकअप करून झालाय. बघितलं मी जास्त लेअर नाही लावली. कन्सिलर लावलं, फाउंडेशन लावलं, आता लावलंय ब्लश. सो मी आज कन्सिलिंग आणि हायलाइटिंगचा पार्ट जो आपण असतो आणि कंटोरिंगचा असतो आज नाही करणार आहे कारण खूप वेळ जातो त्याला. तर आता डायरेक्ट मी काय करणार आहे, पावडर लॉकिंग. आता काय करायचं आपल्याला, मेकअपला लॉक करायचे आणि लावायचे पावडर इन द सेन्स लूज पावडर, ट्रान्सल्युशन पावडर आपल्याला युज करायचे आहे. तर पावडर पफवर घ्यायची आहे आणि लावायची. एकदाच घेऊन तुम्हाला असं पूर्ण चेहऱ्यावरती लावायची असे काही गरज नाहीये. एकदा घ्यायचं आहे, डॅब डॅब करायचं आहे आणि नंतर तुम्ही पावडर घेऊन परत लावू शकता. आता तुम्हाला दिसत असेल की इथे मला तेलकट तेलकट दिसत आहे, बट हा चेहरा आता माझा मॅट दिसत आहे. पावडर लॉकिंगचा तोच कमाल असतो की तुमच्या चेहऱ्याला मॅट करतं आणि तुमचा मेकअप ही केकी, ग्रीसी आणि सेपरेट होऊन देत नाही. पूर्ण चेहऱ्यावरती लावायची आहे. आता सध्या पावसाळ्याचं वातावरण असलं तरी थोडं गरम होते, दमट वातावरण आहे, तर तुम्हाला इथे स्वेट येऊ शकतं. जर तुम्हाला खूप स्वेट येते तर इथे तुम्हाला स्वेट येणार आहे. सो तुम्ही पावडर लॉकिंग खूप छान करायची आहे. लॉकिंग झालेली आहे तर मी आता हे ऍड करणार आहे थोडासा पावडर ब्लश.
हे बघा, मला खूप ब्लश आवडतो. जर तुम्हाला क्रीम ब्लश आवडत नसेल तर पावडर लावा, आणि जर तुमचा क्रीम ब्लश लावून झालेला असेल आणि फक्त एवढंच तुम्हाला ब्लशचा पिगमेंट हवा असेल तर तुम्ही इथे स्टॉप करा, पावडर ब्लश लावू नका. बट मी थोडा पावडर ब्लश ऍड करत आहे, अगदी थोडासा, जास्त नाही. सो पावडर ब्रश लावून झालेला आहे. तर आता मी काय करणार आहे, मी आता थोडी करणार आहे पावडर कॉन्टोरिंग. म्हणजे कसं, जर कॉन्टोरिंगला वेळ, थोडा लिक्विड कॉन्टोर आपण युज करतो तर त्याला ब्लेंड करायला वेळ जातो, सेट व्हायला वेळ जातो. सो मी ब्रॉन्झिंग करणार आहे, ताकी आपली जो फेसचा स्ट्रक्चर आहे तो सिझर दिसला पाहिजे, थोडा शार्प दिसला पाहिजे. बघा, पावडर प्रोडक्ट जेव्हा आपण युज करतो ना तर मेकअप पटपट होतो. बट जेव्हा क्रीम, लिक्विड प्रोडक्ट युज करतो ना त्याला सेट व्हायला वेळ जातो, ब्लेंडिंगला वेळ जातो, युज करायला वेळ जातो, आणि इतका वेळ आपल्याकडे सणसुदीला नसतो. सो मी तुम्हाला ते, तर तुम्ही काय करू शकता आणि तुमचा मेकअप ही पूर्णपणे दिसला पाहिजे तर तुम्ही अशा गोष्टी युज करू शकता. जर तुम्हाला क्रीम ब्लशला वेळ जातोय तर तुम्ही पावडर ब्लश युज करा. कॉन्टोरिंगला वेळ जाते तर कॉन्टोर ब्लश युज करा. आणि जर तुम्हाला हायलाइटिंगचा पार्ट आवडत नसेल, जसं की कन्सिलिंग करतो आपण, कन्सिलिंगचा पार्ट आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. फाउंडेशन तुम्ही जरा एक वन शेड लाईट टोनचा युज करू शकता, जेणे की ऑलरेडी तुमची स्किन ब्राईट दिसणार. आणि हा सर्कल, जे तुमचे डार्क सर्कल आहे किंवा पिगमेंटेशन आहे ती त्याला खूप छान हाईड करायचं, जेणे की तुम्हाला कन्सिलिंगची गरज पडत नाही. तर आपला फेस मेकअप झालेला आहे. आता मी करणार आहे आय मेकअप. सो आय मेकअप करताना काही लक्षात ठेवायचं, जो तुमच्या आउटफिटचा कलर आहे ना त्याला मॅच होत असं थोडा, त्याला मिळता जुळता कलर आपल्याला युज करायचा. जास्त यापेक्षा डार्क नाही पाहिजे किंवा जास्त लाईट नाही पाहिजे. बट जसं की मी आज पर्पल वेअर केला आहे तर थोडा मी लाईट पर्पल मध्ये जाणार आहे आणि असा कलर युज करणार आहे. किंवा पूर्ण लाईट पिंक कलरचा मी युज करणार आहे कलर, जे की मला ऑकेजनली खूप सुंदर दिसतं आणि जास्त ब्राईट किंवा लाऊड वाटत नाही. तो मी एकदम लाईट पिंक कलर घेतलेला आहे. पूर्ण आयलिड वरती तोच कलर लावणार आहे. बघा, ब्लेंडिंग खूप छान करायची आहे. असं नाही की कसंही उचललं आणि तुम्ही लावायचं आहे. ते बघा, पूर्ण डोळ्यावरती मी लाईट पिंक ही कलर लावलेला आहे. बट मी ह्यात थोडस ऍडिशनल करणार आहे, थोडस नवीन काहीतरी ऍड करणार आहे, म्हणजे थोडं अजून पॉपआउट दिसला पाहिजे आपला. तर मी जे माझा आउटफिटचा कलर आहे ना त्याला मिळता जुळता पर्पल कलर घेणार आहे, आणि जिथे आपण आयलाइनर लावतो तिथे लावणार आहे ऍज आयलाइनर. थोडा बारीकसा मी आयलाइनर यूज करणार आहे. तर पहा, आपला आयलाइनर लावून झालेला आहे. मी जास्त विंग वगैरे क्रिएट नाही केलं, नॉर्मल असं लावलेलं आहे. जर आयलाइनरला तुम्हाला हात वगैरे असं हे होत असेल, तुम्हाला जमत नसेल, नवीन नवीन असाल, तर जर तुम्ही बिगनर असाल तर तुम्ही आयलाइनर स्किप करू शकता आणि काजळ लावू शकता. बट तुम्ही दोन्हीपैकी एक काहीतरी लावायचं, जेणे तुमचे डोळे मोठे आणि सुंदर दिसले पाहिजे. तर आता आपल्याला काय लावायचं आहे, मस्कारा. आय मेकअप कम्प्लीट होत आलाय तर आपल्याला लावायचं मस्कारा. असा मस्कारा वापरायचा जो वॉटरप्रूफ असला पाहिजे. तुमचे जो लॅशेस आहे तो लेंथी आणि व्हॉल्यूम आला पाहिजे असा मस्कारा वापरायचा आहे. मार्सचा डबल ट्रबल मस्कारा पण खूप छान आहे, जर तुम्हाला डेली यूज साठी हवा असेल. छान असं तुम्ही काम केलं पाहिजे, व्हॉल्यूम दिसलं पाहिजे, तुमच्या लेंथी दिसल्या पाहिजे लॅशेस, तर तुम्ही यूज करू शकता. सो पहा, आपला मस्कारा लावून झालेला आहे. लॅशेस किती सुंदर आणि वाईट दिसतात. तसंच आपला मेकअप राहिलेला आहे, तर ते पण आपण करून घेऊया. तर आधी लावून घेऊया आपण लिपस्टिक. लिपस्टिक लावायच्या आधी काय लावायचंय आपल्याला, लिप लाईनर. तर चला लिप लाइनर लावून घेऊया. कोणताही डार्क ब्राऊन कलरचा तुम्ही लिप लाइनर युज करायचा आहे. मी थोडा ब्रॉड यूज करत आहे आज. हा, तर लावूया आता लिपस्टिक. बघा किती सुंदर वाटतंय कलर. जस्ट मी ना खूप खूप त्याच्या प्रेमात आहे, खरं सांगते तुम्हाला, लिपस्टिकच्या ना प्रेमात आहे. इतकी सुंदर वाटते, इतकी मला आवडते. खूप छान आहे, खूप छान. तर थोडा ग्लॉस ऍड करूया. ग्लॉस ऍड केल्यानंतर अजून आपली लिपस्टिक किती सुंदर दिसत आहे. तो आपला मेकअप झालेला आहे. बट एक लास्ट जे मला खूप आवडतं आणि तुम्ही करू शकता ते आहे लावायचं आपल्याला हायलायटर.
थोडं थोडंच लावायचं, जास्त लावायची गरज नाहीये. फक्त आपला चेहरा जो असतो तो ग्लोई दिसला पाहिजे. सो आपला मेकअप झालेला आहे कम्प्लीट. तर थोडं जे राहिलेलं आहे आवरायचं ते आवरून घेऊया आणि भेटूया. सो फ्रेंड्स, तुम्ही पाहिला का हा मेकअप? मी तुम्हाला जसं की सांगितलं होतं की किती पटपट होणार आहे मेकअप, आणि मी ती पटपट करून तुम्हाला दाखवला आहे. खूप कमी वेळामध्ये तुम्हाला हा मेकअप करून दाखवला आहे. आणि सो मलाही खूप आवडला हा मिनिमल मेकअप लुक. तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही हा रक्षाबंधनमध्ये नक्की हा मेकअप ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ट्राय केला का आणि तुम्हाला कसा वाटला. असे नवीन नवीन मेकअप ट्युटोरियल पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. हॅपी रक्षाबंधन. बाय बाय.